So we never wanted to enter politics. Actually, to be honest with you, I didn't like politics as a child growing up. Spirituality teaches me कि तुम्ही जर environment ला destroy केला तर you're destroying yourself. If you destroy another human being, you're destroying yourself. That is true of politics also. If you're destroying another politician from another party, you're destroying yourself and you're destroying your country. So I believe good ideas transcend ideologies. टाकल्याला फणी का हवी? हां, मलाही आवडेल एक फणी का कळेल बिकॉज यू आर व्हेरी फणी. मस्त खूप उशीर झालेला आहे. 9चा कॉल टाईम होता, 10ला आलेलो आहे आम्ही. व्हेरी गुड. आमच्यामुळे उशीर झालेला आहे. आम्ही थांबवलं पॉलिटिशियनला. सहृदय माफी मागतो अख्ख्या महाराष्ट्राची. काही गोष्टी आहेत ना त्या लांबून खूप छान दिसतात आणि जवळ आल्यावरती ना तुम्हाला खऱ्या गोष्टी दिसतात. जसं की पॉलिटिशियन्स आपले, म्हणजे त्यांच्याकडे तुम्ही जेवढ्या जवळून बघाल, तुमच्या पर्स्पेक्टिव्हने बघाल, तेव्हा त्यांचे खरे रंग दिसायला लागतात. खरं. पण त्यांचे जेव्हा रंग बघत असतो ना आपण पॉलिटिशियन्सचे, तेव्हा आपण त्यांना काळ्या पांढऱ्यात बघतो युजली. म्हणजे हा असा वाईट आणि हा हिरो किंवा ते विलन असं. किंवा नाहीतर आजकाल एक नवीन चालू झालं की आपण त्यांना सरड्यासारखं बघतो की रोजच रंग बदलत आहेत. पण या काळ्या आणि पांढऱ्या छटांमध्ये सुद्धा अनेक शेड्स असतात, म्हणजे ज्याला आपण ग्रे शेड्स म्हणतो. म्हणजे 50 शेड्स ऑफ ग्रे. हे पॉलिटिकल शोचं नाव आहे म्हणून हा म्हणजे पॉलिटिकली रॉंग बोलायला लागलेला आहे. 50 शेड्स ऑफ ग्रे नाही नाही त्या तसल्या छटा कोणालाही आपण छटा दाखवायच्या नाहीत. तर शोचं नाव ए पॉलिटिकल पोर्ट्रेट आहे. मुद्दा असा आहे की एक तर पहिलं म्हणजे ग्रे स्केल मध्ये जाऊयात आपण त्यासाठी लोकांना. हा आता छान दिसतंय. तर या ग्रे स्केलमध्ये आम्ही हा शूट करतोय. त्याचं कारण ह्या काळ्या आणि पांढऱ्याच्या मध्ये ज्या पॉलिटिशियनच्या छटा असतात त्या जाणून घ्यायचा आम्ही या शो मधनं प्रयत्न करणार आहोत. अगदी आम्ही हा त्या छटा टिपणार आहे. हो. काय असतं, आपण ना दरवेळी प्रत्येक जण आपली एक इमेज बनवत असतो. बरोबर. मग ती इमेज आपण बघत असतो किंवा ती कॅप्चर करत असतो. बरोबर. तर ही जी इमेज आहे जी माणसाची आणि का पॉलिटिशियनची, ती आपल्याला समजून घ्यायची. आणि त्याच्यासाठी आम्ही जेवढं शक्य आहे आमच्या बाजूनी ए पॉलिटिकल राहायचा प्रयत्न करू. पण ते पॉलिटिशियन्स आहेत, त्यांना हवं तेवढं ते पॉलिटिकल वागणारच, ते त्यांच्या गोष्टी सांगणारच. आमच्या परीने आम्ही तुम्हाला तो माणूस काय ते समजवायचा प्रयत्न करणार आहोत किंवा दाखवून द्यायचा. आम्ही नाही समजवणार आहे, आम्ही कोण तुम्ही समजून घ्या. आणि जे आपल्याला साधे प्रश्न पडतात की हा असा का वागतो, हा तसं काय, हे काय, हेच सगळं आपण बोलणार आहोत. आणि त्याच्या शेवटी आम्ही त्यांचा त्यातनं जो माणूस समजलाय त्या माणसाला टिपायचा प्रयत्न करणार एका पोर्ट्रेटमध्ये, एका फोटोमध्ये. आणि ते असणार आहे त्या माणसाचं ए पॉलिटिकल पोर्ट्रेट. म्हणजेच व्यक्ती आणि अभिव्यक्ती यातला माणूस आपण शोधतो. तर चला पहिलं ए पॉलिटिकल पोर्ट्रेट काढूयात आपण. चला. हॅलो सारंग. Nice to meet you too. Hello sir, Amey. So Amey and I would be hosting the show. Yeah. ती माझ्या मांडीवर येऊन बसली आता. ती हालायला तयार नाही आता तिकडून. प्लीज सर आपण आता चला. नाही थोडंसं तिकडे जाऊन बसूयात आपण इथे. ही फ्रेंडली कॅट. हो खूप फ्रेंडली. आपण सेट होत सगळे. तुम्ही जर भाडीपा बघितला असेल तर आमचा एक सुरुवातीची पहिली टॅगलाईनच कॅज्युअल आहे असू. त्यामुळे आम्ही कुठल्याही फॉर्मल पद्धतीने चालू नाही करणार. जो फुल नेम आहे सारंग साठे. सारंग साठे. सारंग थोडं इंग्लिश थोडं मराठी. हो प्लीज प्लीज मिक्स मॅच. आणि मराठी तुमच्याशी इतकी सुंदर नसेल. माझं पण नाही. ह्याचंही नाही. मी थोडं माझ्या ॲक्च्युली मदर इज महाराष्ट्रन. ओके. फादर इज नॉट. आय एम मुंबईकर. विच मीन्स सगळे खिचडी. ए पॉलिटिकल पोर्ट्रेट नावाचा शो चालू करू. ए पॉलिटिकल पोर्ट्रेट. सो ऑब्व्हियसली इट्स अ वर्ड प्ले की त्याच्यामध्ये आपण थोडंसं राजकारण, थोडंसं पर्सनल असं आहे. पण या सगळ्याच्या मध्ये ही विल क्लिक पिक्चर्स ऑफ यू आणि दोज आर द पिक्चर्स दॅट यू कांट टेक ऑन फ्लेक्स. होर्डिंगवर जाऊ शकत नाही असे. म्हणजे पॉलिटिशियनला आपण फक्त होर्डिंगवरच बघतो. त्याच्या कॅन्डिड लाईफमध्ये आपण खूप कमी होर्डिंगचा कल्चर आपल्याला बंद करावा लागेल. खूपच. अगदी. आय एम सो ग्लॅड की कुठला तरी पॉलिटिशियन. आय पर्सनली फील दॅट इट्स व्हेरी इट्स रॉंग ना. मीन्स इट्स आय डोंट थिंक एनी पॉलिटिशियन इज सेइंग की तुम्ही जरा माझा फोटो लावा, तुम्ही बॅनरवरती लावा. अक्षरशः म्हणजे ते एकतर कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे, ते उत्सुक आहे की नाही मला नेत्यांचा फोटो लावायचा आहे, होर्डिंग लावायचं आहे.
And it blocks the signal, it does all that. It's very unfortunate. Earlier it used to be painted, you couldn't tell sometimes who is the photo also. कौन है? And now हे flex आहे. Number 1 it's plastic waste, which is bad waste. Absolutely. Number 2 कुठे सिग्नलचा समोर, सिग्नलचा बाहेर. एस्थेटिक्स खराब होतात, शहराचे एस्थेटिक खराब होतात. प्लास्टिक वेस्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आता मोहीम नावाची एक गोष्ट विषय खोलवर करतो जिकडे आम्ही साफसफाई अभियान करतो. तर त्याच्यामध्ये जे सगळ्यात जास्त सापडतं ते गुटख्याची पाकिट आणि फ्लेक्सचे तुकडे. हे सगळ्यात जास्त पाण्यामध्ये सापडणारी गोष्ट आहे आणि इट्स टायरिंग टू सी दॅट. उचलून कंटाळा येतो हे दोन्ही शोधून. पोर्ट्रेट आपण जेव्हा म्हणतो तेव्हा पोर्ट्रेयल त्यातला एक खूप महत्त्वाचा भाग. आपण स्वतःला कसं बघतो आणि लोक आपल्याला कशी बघतात. आमचं एक तुमच्याबद्दल इमेज असते. म्हणजे आता मी थोडंसं तुम्हाला मी अगदी कॅज्युअली बोललं तर चालणार आहे ना, कारण आमची पद्धती आहे. सो म्हणजे जेव्हा पहिल्या UPHS तुम्ही सगळे दुसऱ्या UPHS जेव्हा तुम्ही सगळे मिनिस्टर झाला होतात आणि हे तेव्हा पण आम्हाला असं ते ऑलमोस्ट झोयाक तर त्या आर्चीजचं जे फिलिंग होतं की अरे हे वॉज दिस जस्ट रोझी पिक्चर ऑफ स्टार किड्स. एक ती इमेजही आहे की सोबर अपब्रिंगिंग आणि हे ते व्हेरी टाउनी पर्सन एक ते असते सुद्धा. आणि दुसरीकडे एक अत्यंत प्रोलिफिक नेत्याची पण इमेज आहे की ते आता ही तरुण मुलं येऊन काहीतरी देशामध्ये बदल घडवत आहेत. या दोन इमेजेसच्या मध्ये आम्ही खेळतो. तर तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला सगळ्यात जास्त लोकांकडनं काय प्रकारचं रिॲक्शन येते अबाउट युअर सेल्फ? नाही, 2004 मध्ये जेव्हा मी फर्स्ट टाइम खासदार झालो, माझ्यासोबत ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट, असे बरेच यंग लीडर्स, यंग टर्क्स. I was 27 years of age. सचिन पायलट वय पण देखील 27. आणि प्रत्येक खासदारांचं वेगळं एक फोकस एरिया होतं. फॉर एक्झाम्पल सचिन पायलट एक ग्रामीण विभागात एक नेते होते आणि अजून आहे. मी आय एम अन अर्बन पॉलिटिशियन. तर अर्बन इश्यूज, व्हॉट आर अर्बन इश्यूज? फॉर एक्झाम्पल अर्बन प्लॅनिंग, अर्बन रिडेव्हलपमेंट, हाऊसिंग. दीज आर नॉट इश्यूज फॉर रुरल एरियाज. रुरल एरियाजमध्ये ग्रामीण विभागात की शेतकऱ्यांचा काय प्रश्न आहेत. सो इरिगेशन. सो आय थिंक वी ऑल डिड थिंग्स डिफरंटली. पण दिस इज ट्रू की पब्लिकमध्ये आणि खास करून मीडियामध्ये, मी मीडियाला दोष देत नाही, पण मीडियामध्ये मीडिया कॅरीड अस की यंग टर्क्स, पूर्ण देश विल चेंज 2004. आणि वी ट्राईड, सिन्सिअरली वी ट्राईड. पण देर आर समटाईम्स लिमिटेशन्स विदिन अ पार्टी. आणि वी ऑल ट्राईड आर बेस्ट. सो वी ऑल ट्राईड टू वर्क हार्ड. आय थिंक लॉट ऑफ अस अचीव्ड अ लॉट ऑफ थिंग्स. मला हे सांगण्यास आनंद वाटतो की मी जेव्हा फर्स्ट टाईम MP म्हणून मी राईट टू इन्फॉर्मेशन फॉर एक्झाम्पल एक ऐतिहासिक विधेयक आहे. मला अजून आठवते की 2005 मे किंवा आय थिंक एप्रिल मे आय हॅड अ चान्स टू पार्टिसिपेट इन द डिबेट अँड टू इनिशिएट द डिबेट. इनिशिएट म्हणजे फर्स्ट टाईम MPला कधीच इनिशिएट करण्यासाठी संधी नाही मिळाली, पण आय गॉट अ चान्स टू डू दॅट. सो वी ट्राईड टू डू दीज थिंग्स, टू पुश थ्रू सर्टन रिफॉर्म्स. सम थिंग्स वी वर सक्सेसफुल, सम थिंग्स वी वर अनसक्सेसफुल. पण मी एक गोष्टी सांगू इच्छितो की जे सिनियर लीडर्स होते काँग्रेसमध्ये, ऑपोजिशनमध्ये, त्यांनी कधी एजवर भेदभाव कधी केला नाही की अरे मिलिंद देवरा इज यंग, सचिन पायलट यंग आहे त्यामुळे मी त्यांना संधी देणार नाही, असं त्यांनी कधीच केलं नाही. त्यावेळेस देशाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगजींनी मला पर्सनली भरपूर संधी दिली. पार्लमेंटमध्ये, पार्लमेंटच्या बाहेर, मुंबईमध्ये. फॉर एक्झाम्पल मुंबईमध्ये एक बर्निंग इश्यू होता की एव्हरी इयर यू मस्ट बी सीइंग अर्लियर फ्लड्समध्ये मुंबई यूज टू गेट फ्लडेड. तर ते फ्लड कमी करण्यासाठी एक प्रोजेक्टचं नाव होतं ब्रिमस्टोवार्ड प्रोजेक्ट, ब्रिहन मुंबई स्टॉर्म वॉटर ड्रेन, जे आता सगळीकडे आपण बोर्ड्स बघतो, जे आता लागू झाले, मीन्स सध्या ऑलमोस्ट कम्प्लिटेड. पण BMC मुंबई महानगरपालिकाकडे पैसे नव्हतं. मुंबई महानगरपालिका देशाचे सर्वात श्रीमंत नगरपालिका, तरी त्यांच्याकडे ब्रिमस्टोवार्ड प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करण्यासाठी पैसे नव्हतं. मी जेव्हा मनमोहन सिंगजींना भेटलो होतं की ब्रिमस्टोवार्ड इम्प्लिमेंट करण्यासाठी मुंबईमध्ये, डॉक्टर मनमोहन सिंह जी तुम्ही स्वतः स्वयं यहाँ मुंबई में रहते थे ॲज RBI गव्हर्नर, यू मस्ट हेल्प मुंबई. त्यांनी लगेच पैसे दिलं
केंद्र सरकारकडनं आणि ब्रिमस्टोवार्डचा प्रोजेक्ट हळूहळू इम्प्लिमेंटेशन सुरू झालं. सो वी वर गिवन चान्सेस. आणि आय हॅव सीन वन थिंग यू नो इन लाईफ, तुम्ही राजकारणात असो किंवा मीडियाच्या माध्यमातून यू आर ट्राईंग टू रेज इश्यूज, जर यू हॅव केपेबिलिटीज, क्षमता आहे, योग्यता आहे, तर पीपल विल अल्टिमेटली रिवॉर्ड यू अँड गिव्ह यू अ चान्स. मी ते त्याच्याकडेच येणार होतो, कारण की त्यातला जो दुसरा भाग आहे की जसं बॉलिवूडला तो एक टॅग लागलेला आहे की नेपोटिझमचा असेल किंवा म्हणजे हे सेकंड जनरेशन आहे, थर्ड जनरेशन आहे, तर तोच टॅग तुम्हाला सगळ्यांना पण लागला, त्या अख्ख्या जनरेशनला सुद्धा. पण हा आमचा पर्स्पेक्टिव्ह झाला. तुमच्या दृष्टीने तुम्ही स्वतःला पोर्ट्रे करताना म्हणजे, आणि नॉट ॲज अ पॉलिटिशियन, ॲज अ ह्युमन बिईंग, मी तुम्हाला माणूस म्हणून जेव्हा बघतो तेव्हा तुमच्या दृष्टीने तुमची कुठली इमेज लोकांपर्यंत पोचावी असं तुम्हाला वाटतं, म्हणजे की हा मी आहे, म्हणजे इफ यू हॅव टू डिफाईन अस. मी स्वतःला कुतूहल असलेला माणूस म्हणतो किंवा आमची मैत्री त्याच्यामुळे आहे की आम्ही क्युरियस लोक आहोत. म्हणजे आम्हाला सगळ्यात आमचा मेन गोष्ट की आम्ही प्रत्येक गोष्टीबद्दल क्युरियस आहोत. मी स्वतः मला कलेमध्ये आणि आर्टमध्ये भरपूर इंटरेस्ट आहे. मी स्वतः गिटार वाजवतो. ओके. मला म्युझिक, पण माझ्यासाठी फॉर एक्झाम्पल आर्ट डज नॉट मीन फोटोग्राफी किंवा मीडिया. माझ्यासाठी कले म्हणजे संगीत, म्युझिक. ओके. आणि सो आय अप्रोच थिंग्स इन अन आर्टिस्टिक वे. मग आम्ही आज खरं गिटार आणायला पण आर्टिस्टिक वे म्हणजे तुम्ही काय म्हणताय? नाही, फॉर एक्झाम्पल आता नाव बाळासाहेबनी राजकारण, पॉलिटिक्स, त्यांचा अप्रोच, बाळासाहेबांचा अप्रोच वॉज थ्रू द मीडियम ऑफ आर्ट. कलेच्या माध्यमातून बाळासाहेबांनी राजकारण अप्रोच केलं होतं. बरोबर. सो इन अ सिमिलर वे आय ट्राय टू अप्रोच. माझे आर्ट म्हणजे म्युझिक. सो दॅट इज द थिंग. आणि अल्टिमेटली माझी इंटेन्शन, माझं नियत काय आहे, माझं काम काय आहे, आय वुड वॉन्ट पीपल टू जज मी बेस्ड ऑन दॅट. सो मला माहिती आहे की आम्ही कितीही पॉलिटिशियनला विचारलं की काय इमेज फोटो, तरी ते थोडंसं पॉलिटिकल त्यामध्ये उत्तर येणार, डिप्लोमॅटिक उत्तर येणार. आणि आय अंडरस्टँड की तुमची पोझिशन अशी आहे की तिकडे तुम्हाला अगदी खुलेपणाने मी असा आहे वगैरे सांगता नाही येणार. सोबो ते मुंबई किंवा सोबो ते दक्षिण मुंबई, खरं तर हा प्रवास तुमचा तुमच्यासाठी पर्सनल लेवलला कसा होता? बिकॉज मला हे तर नक्की माहिती आहे की तुम्ही वाढलाय तेव्हा ते सोबोच होतं, जेव्हा तुम्ही लहान होता ते बॉम्बेच होतं, आणि त्याचं मुंबई झालं. ॲक्च्युली मी खरं सांगू का, माझं वडील राजकारणात होते आणि माझं वडिलांचं राजकारण सोशल सर्व्हिस, मेनली सोशल सर्व्हिसमध्ये फोकस्ड होते. तर लहानपणीपासून वडिलांनी मला सोबो दाखवले आणि साऊथ मुंबईत देखील दाखवले. अच्छा. सो टू बी ऑनेस्ट विथ यू, हे सोबो आणि दक्षिण मुंबई आय हॅव ऑलवेज ट्राईड की ह्यांना मर्ज, हाऊ टू मर्ज देम. कारण सोबोमध्ये भरपूर ॲडव्हान्टेजेस आहे. सोबोमध्ये पैसे आहे. सोबोमध्ये देशात आणि जगातील सर्वात मोठे उद्योगपती सोबोमध्ये राहतात. पण दक्षिण मुंबईमध्ये चाळीत किंवा झोपडपट्टीत राहणारे माणूस आहेत. गिरणगावात गिरणी कामगार आहे, भाडेकरू आहे, त्यांच्याकडे परमनंट बेसिसवर मालकी हक्काच्या घरं नाही. हाऊ डू यू मर्ज द टू? हाऊ डू यू मॅरी द टू? हाऊ डू यू यूज द सोबो? तुमचा कायमच दोन्हीकडे वावर होता असं नेहमी राजकारणाचा अगोदर आणि आता 2004 पासून. सॉरी, मित्र पण होते दक्षिण मुंबईतले, म्हणजे सो मेनी मित्र फ्रॉम दक्षिण मुंबई. पर्सनल लेवलवर तुमचे या चाळींमध्ये इकडे तिकडे मित्र किंवा अड्डे होते का, किंवा खायच्या जागा, असं काही कधी, म्हणजे पहिला तुमचा काय म्हणत थेट कनेक्शन मुंबईशी, बॉम्बे सोडून मुंबईशी कशामुळे? लहानपणीपासून आई, फॉर एक्झाम्पल, माझी आईचे, मी ऑलरेडी टोल्ड की आईचे माहेरचं नाव फणसालकर आहे. म्हणजे आई मराठी आणि मी स्वतःला मराठी माणूस समजतो. पण भारत माता सिनेमा, थिएटर्स, वी यूज टू गो देअर एज चिल्ड्रन. वी यूज टू सी मूवीज एज चिल्ड्रन. मदर यूज टू टेक अस टू सी मराठी मूवीज. कुठला आठवतं एखादा मराठी? मेनी मूवीज फ्रॉम चाइल्डहुड. फॉर एक्झाम्पल सचिन पिळगावकर. आता मी माझा फादर इन लॉ मूवी इंडस्ट्रीमध्ये आहे, मनमोहन शेट्टीजी. आणि मनमोहन शेट्टी आणि सचिन पिळगावकरचा खूप जुने नाते आहे, संबंध आहे. आय डिडंट नो दॅट ही इज माय फादर इन लॉ. सो ओके. पण आता म्हणजे अगदी मी सोपं करायला आणखीन एक प्रश्न विचारतो की तुम्ही फूड एकदम मिक्स्ड होतं. फूड खिचडी होतं. म्हणजे मला मराठी फूड, नॉन मराठी फूड, नॉन व्हेज फूड, व्हेज फूड. माझ्या घरीत व्हेज, एव्हरी वन इज व्हेजिटेरियन.
3 रेकमेंडेशन. आमचं भाटुपा नावाचा चॅनल आहे तर तो ट्रॅव्हल आणि फूडचा आहे. त्यासाठी आम्हाला इथे दक्षिण मुंबईतले 3 रेकमेंडेशन देऊन टाका तुम्ही कुठले तरी, आणि व्हरायटी द्या, म्हणजे लेट इट डिफाईन यू. हां, लेट इट डिफाईन यू. सी मुंबई, साऊथ मुंबईमध्ये माझं फेवरेट पावभाजी जॉईंट, जे हिस्टॉरिक पावभाजी जॉईंट आहे, आणि आय थिंक नॉट माझाच नाही, फक्त पूर्ण मुंबईचा फेवरेट पावभाजी जॉईंट एक सरदार पावभाजी जॉईंट आहे. ते आपल्या ताडदेवला आहे. ते बटरनी तुमचा खून करतात. 100%. व्हेरी मे बी अनहेल्दी, पण इट्स द बेस्ट पावभाजी इन माय ओपिनियन. आणि लेट रात्री, फॉर एक्झाम्पल माझं आता एव्हरी डे लेट रात्री राजकीय कार्यक्रम आहे, समटाईम्स 11:30 इन द नाईट, मला भूक लागली तर ड्राईव्ह बाय सरदार पावभाजी, पिकअप 2-3 पावभाजी, थोडं ते बटर मी काढून, कारण त्या बटरमध्ये 4 घरं चालतात बाकीच्या देशाला. माझं एक सिस्टम आहे ते बटर काढण्यासाठी. अच्छा आहे का? आईस. ओ हां, मग ते हे होणार, फ्रीज होणार आणि दिस थिंग. अँड देन सेकंड बेस्ट जॉईंट फिश आणि सी फूडसाठी त्या रेस्टॉरंटचं नाव आहे जय हिंद, लोअर परेल. जय हिंद, हो अर्थात. आणि जय हिंद एक असं रेस्टॉरंट आहे की तुम्हाला देशातील सर्वात मोठ्या उद्योगपती तिकडे दिसेल आणि सर्वसामान्य माणूस पण दिसेल ते आपल्या फिश घेण्यासाठी. थर्ड रेकमेंडेशन आय वुड से, तर एक मालवणी झाला, एक पावभाजी झाला. थर्ड फेवरेट रेस्टॉरंट जे ऑथेंटिक मुंबई फूड, कारण इफ यू आस्क मी व्हॉट इज मुंबई फूड, हो मुंबई फूड म्हणजे वडापाव मुंबई फूड आहे, मिसल पाव मुंबई फूड आहे, इवन गुजराती नाही, पण गुजराती फूड ऑल्सो मुंबई फूड आहे. आय वुड से विच इज व्हेरी क्लीन, प्रेझेंटेबल आणि ॲक्च्युली मिक्स्ड आहे. थोडं मराठी पण जेवण तुम्हाला मिळेल. मराठी, मारवाडी, गुजराती. एक सोम नावचा रेस्टॉरंट आहे. सोम SOAM, बाबुलनाथ मंदिरच्या समोर. तिकडे तुम्ही जर वीकडे किंवा वीकेंडला तुम्हाला कधीही टेबल नाही मिळेल, आणि तुम्ही मुख्यमंत्री असो किंवा खासदार असो किंवा मिलिंद देवरा असो, तुम्हाला टेबल तुम्ही रिझर्व करू शकता. मी तुमचं सांगून जाणार होतो, तुम्हाला टेबल नाही मिळेल. आय ऑल्सो वेट फॉर अ टेबल. दीज आर माय 3 फेवरेट साऊथ मुंबई. सरदार पावभाजी ताडदेव, सोम मलबार हिल बाबुलनाथ, आणि जय हिंद रेस्टॉरंट लोअर परेल. आय एम ग्लॅड की तुम्ही या सगळ्या ज्या जागा सांगितल्या त्या, म्हणजे त्यांनी एवढं तर लक्षात येते की हे बियॉन्ड सोबो आहे. हे तर नक्की बियॉन्ड सोबो जागा आहेत. हे जागा आय वुड से की सोबो किंवा दक्षिण मुंबईच्या त्याच्या पार आहेत. त्यांनी ट्रान्सेंड केला. म्हणजे मला एक प्रश्न विचारतो की, कारण आम्ही रिक्षावाले आहोत, म्हणजे आम्ही रिक्षावाल्या मुंबईत राहणारे आहोत आणि तिथे कामं करणारे आहोत, तर त्याला मुंबई तुम्ही कदाचित म्हणतही नसाल, मला माहीत नाही इकडे काय पद्धत आहे साऊथ मुंबईला. पण तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा रिक्षा कधी आली, म्हणजे तुम्ही त्या बाजूला जाता का? कधी आलं का आयुष्यात असं, कधी रिक्षात बसावं लागलं? 100 so many times. हो ना. हो, आय स्टील टेक समटाइम्स ऑटो रिक्षा. माय वाईफ अँड आय फॉर 5 minutes फ्रॉम आवर हाऊस इज अ मूवी थिएटर. वी टेक द रिक्षा मेनी टाइम्स. पण रिक्षाचं कल्चर मेनली बँड्रामध्ये, पाली हिलमध्ये रिक्षाज आर देअर. पण यू सीन पाली हिल्स ट्रॅफिक. याचं कारण काय आहे की रिडेव्हलपमेंट. फॉर एक्झाम्पल, गली इज द सेम साईज, पण एक छोटंसं चाळी किंवा 2 floor हाऊसचा रिडेव्हलपमेंट झाल्यामुळे आता इट इज अ 20 floor हाऊस. गाडी संख्या वाढलं. बरोबर. सो म्हणून देशातील सर्वात पहिले क्लस्टर रिडेव्हलपमेंट पॉलिसी, क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट माझ्या नेतृत्वाखाली मुंबादेवीचा परिसरात झाले मुंबईमध्ये. आणि आय फील मुंबईमध्ये ट्रॅफिकची समस्या असो किंवा शाळेची समस्या असो, हॉस्पिटलची समस्या असो किंवा गार्डन्स आणि पब्लिक आणि ओपन स्पेसेसची समस्या असो, जर मुंबईमध्ये पॉलिसी मेकर्सला सामान्य लोकांना परमनंट बेसिसवर घर द्यायचं असेल, त्या विभागात त्यांना ट्रान्झिट अकॉमोडेशन द्यायचं असेल, म्हणजे तात्पुरती छावणी द्यायचं असेल, विथ दॅट द सुविधा ऑफ गार्डन्स, स्कूल्स अँड हॉस्पिटल्स, तर एकच सोल्युशन आहे क्लस्टर रिडेव्हलपमेंट. क्लस्टर रिडेव्हलपमेंट म्हणजे यू टेक अ फुल क्लस्टर, नॉट वन बिल्डिंग, पूर्ण एरिया, पूर्ण विभागाचं तुम्ही रिडेव्हलपमेंट करू. आय एम सेइंग अगेन, फर्स्ट क्लस्टर रिडेव्हलपमेंट पॉलिसी पूर्ण देशात. कुठे झालं? मुंबादेवीचा भेंडी बाजार इलाक्यामध्ये. आणि तेच क्लस्टर. माझी विजन काय आहे की मला
तेच क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट राईट पूर्ण मुंबई आणि पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण देशात मला घ्यायचं आहे. राईट मराठी माणसांचा घर वापसीसाठी त्यांना परत दक्षिण मुंबई येण्यासाठी राहण्यासाठी हे माझी एक विजन आहे की दक्षिण मुंबई, आय डोंट वॉन्ट की दक्षिण मुंबई शुड बी अ प्लेस ओनली फॉर द रिच. बरोबर. दक्षिण मुंबई शुड बी अ प्लेस फॉर एव्हरीवन. दॅट इज हाऊ यू प्रिझर्व कल्चर. राईट. की सोबोसाठी आणि दक्षिण मुंबईसाठी, चाळीत राहणारे मराठी माणसांसाठी आणि टावरमध्ये राहणारे नॉन मराठी माणसांसाठी. म्हणजे दक्षिण मुंबई शुड बी फॉर एव्हरीवन. अरे वा, आहे खिशात. आम्ही ॲक्च्युली इथे इंटरव्ह्यू करण्याच्या मागे उद्देशही तो होता की मांजर असेल. नाही की ओव्हरऑल पॉलिटिक्स तर बदलतच आहे, आपण त्याच्याबद्दल बोलणार नसलो तरी खूपच म्हणजे आमच्यासाठी तर ते ऑलमोस्ट आता आकलनाच्या बाहेर आहे की रोज सगळं बदलतं आहे. म्हणजे तुम्ही पण आत्ता पार्टी चेंज केली आणि अनेक लोक, त्यामुळे आम्ही अत्यंत कन्फ्युज्ड स्टेटमध्ये आहोत तरुण लोक म्हणून. ह्या सगळ्यामध्ये बरेच वेळा असं कधी कधी आमच्याही मनात की हे सगळं सोडून गावी जाऊन राहावं. आमच्या हा जो कॅमेरा घेऊन मागे उभा आहे त्याने आत्ताच तो सांगत होता की जमीन घेतली आहे कोकणातला आहे तो आणि निघाला आहे परत तो. तर हे जे आपल्याला तर ते फिलिंग कधी येतं? 100%. मला पण कधी कधी ग्रामीण किंवा क्वायट एरियामध्ये शांतपणे यू कॅन नॉट गेट इन अ सिटी. पण सिटीमध्ये एक वेगळं फील आहे. आणि मी ॲक्च्युली आय डोंट वॉन्ट टू से समथिंग नेगेटिव्ह अबाउट अनदर सिटी. पण मी जेव्हा 2004 पासून 2014पर्यंत मी खासदार होतो आणि आय यूज्ड टू लिव्ह इन दिल्ली. आणि दिल्ली आणि मुंबईमध्ये भरपूर कंपॅरिझन्स आहे. दिल्ली पर्सन विल से की आय कॅन नॉट लिव्ह इन मुंबई, मुंबई पर्सन विल से आय कॅन नॉट लिव्ह इन दिल्ली. पण मी एक गोष्टी इवन दिल्ली पीपल हू लिव्ड इन मुंबई से मुंबई इज ट्रुली अ युनिक सिटी. आणि युअर अ पुणेकर. नाही मी कॅमेरावर कन्फेस केलं खूप वेळा की मी प्रेमात आहे मुंबईच्या. त्यामुळे आणि मुंबईचा सर्वात जे आय फील, येस मुंबईमध्ये असं फॉर एक्झाम्पल गार्डन, ओपन स्पेस, गावासारखे वातावरण नाही आहे. 100% नाही. आता अटल सेतू आल्यानंतर यू कॅन गेट आउट क्विकली. पण तरी मुंबई आय स्टील फील नरिशेस यू, रिज्युव्हिनेट्स यू. कधी असा विचार आला आहे का की जर का मी पॉलिटिक्स किंवा सोशल वर्क ह्या दोन्ही फ्रेममध्ये नसतो तर काय केलं असतं असं? हो, मेनी टाइम्स आय थिंक अबाउट दॅट. मला जर आय थिंक वन थिंग आय वुड डू जर मी राजकारणात नव्हतं, मला सोशल वर्कमध्ये फिलॅन्थ्रोपीमध्ये मला खूप इंटरेस्ट आहे. बरोबर. आय स्टील डू लॉट ऑफ फिलॅन्थ्रोपिक वर्क. आज मुंबईमध्ये फॉर एक्झाम्पल वी हॅव अ फुटबॉल टुर्नामेंट. ओके. ऑलमोस्ट 25,000 चिल्ड्रन पार्टिसिपेट एव्हरी इयर. सर BMC शाळेमध्ये शिकणारे मुली. अँड प्रत्येक दरवर्षी आपण 8 ऑफ द बेस्ट फुटबॉलर्स फॉर बॉईज फॉर गर्ल्स आपण फ्री ऑफ कॉस्ट लंडनला पाठवतो to train with a company football team called Queen Park Rangers. Okay. So I like these kinds of things. But if I was not in politics, I don't know, I would have been doing something like you, like Bhadepa sarkha ek TV channel, YouTube channel, art कडे music, art 100% art आणि म्युझिक मध्ये मला भरपूर इंटरेस्ट. कुठली गोष्ट करते म्हणजे आता तुम्ही एवढा म्युझिक मेडिटेशन, ध्यान. आय लव्ह म्युझिक माझ्यासाठी. काइंड ऑफ म्युझिक? ऑल म्युझिक. मी खरं सांगू, ऑल म्युझिक एक्सेप्ट टेक्नो म्युझिक. अच्छा. टेक्नो म्युझिक मला अजिबात आवडत नाही. पण अदरवाईज एव्हरी जॉनर ऑफ म्युझिक, वेस्टर्न क्लासिकल, इंडियन क्लासिकल. पण आजकाल आय डोंट नो वाय माझं थोडंसं अगेन पंडित भीमसेन जोशी इज कम बॅक इन टू माय हे ॲपल म्युझिक. इज कम बॅक इन टू द अल्गोरिदमनी पंडित भीमसेन जोशीला पुन्हा एकदा ॲपलला गरज वाटली तुम्हाला. ॲपलला हो. ते खरं एक म्हणजे स्ट्रेंजली सोबो कल्चर पणचा भाग आहे. मला हे इकडे नंतर जेव्हा नाटक करायला लागलो इथे येऊन NCPAला आणि याला, तेव्हा लक्षात आलं की बाकी सगळं वेस्टर्न असलं तरी इंडियन क्लासिकल म्युझिकचं कन्झम्पशन इथे खूप आहे, स्ट्रॉंग आहे. माझ्यासाठी इंडियन क्लासिकल म्युझिक, रॉक म्युझिक, हिंदी पॉप म्युझिक लिटल बिट, जास्त नाही. एक अदनान सामी आहे माझा मित्र आहे, खास मित्र आहे. आणि अदनान सामी अँड आय समटाइम्स वी जॅम टुगेदर.
Adnan Sami can start playing, doing Indian classical music, and then suddenly he can do rock and roll music on the piano. Very fast, thak thak thak, change like that. Arijit Singh, or I hear Shreya Ghoshal, you can tell कि त्यांचं training classical training है, and at the same time they are very very modern. I respect that very much because actually Hindi music, Bollywood music was originally Indian classical music. If you listen to a movie like Ek Aur Ek 11, watch an old movie, or Chalti Ki Naam Gaadi, very old films, the music was classical based with Western influences. कारण काय झालं होतं जेव्हा वर्ल्ड वॉर 2 संपल्यानंतर मार्शल प्लॅन अमेरिकाच्या गव्हर्नमेंटनी ठरवलं की मला जर्मनी जपान ला रिबिल्ड करण्यासाठी त्यांनी भरपूर पैसे दिलं युरोपला आणि मार्शल प्लॅनचा एक भाग होतं की अमेरिकन म्युझिक अब्रॉड दे यूज टू सेंड अमेरिकन म्युझिशियन्स इन द 40s and 50s famous jazz musicians to different countries. Many jazz musicians lived in Mumbai. Louis Armstrong sarkham ekdam influential musicians, and they trained the Catholic musicians of Mumbai and created that Western music culture. So when you mix that with Indian classical, that's the beautiful music you got. तर मला आता I feel in Indian music थोडंसं हिंदी पॉप म्युझिकमध्ये थोडंसं एक रिवायवल दिसत आहे. Right. And I can feel that there is a strong Indian classical influence coming again. I think after 2000s म्हणजे अर्ली 2000s पर्यंत एक आपलं पॉप कल्चर खूप चांगलं होतं म्युझिक, त्यानंतर इट हॅड ऑल गॉट लॉस्ट आणि आत्ता परत प्रतीक कुहाड असेल किंवा अनेक नावं, म्हणजे एक नाव घेतलं मी, तर अशी नवीन लोक यायला लागलेत विच आर ब्रिंगिंग. फॉर एक्झाम्पल सुरेश वाडकर सोबत मी अनेक वेळा गणपतीचा मंडलमध्ये वी गॉन टुगेदर वे ही सिंग्स देअर, sings bhajans, this thing. Now his voice is like a heaven, heaven voice now. So I feel when you're singing, when you're playing, you have to play masterfully. Right. And पण मला प्रत्येक genre मध्ये इंटरेस्ट आहे. टू आन्सर युअर क्वेश्चन, प्रत्येक genre. कुठला इन्स्ट्रुमेंट वाजवता? मी गिटार वाजवता. अकॉस्टिक नाही, एव्हरीथिंग. इलेक्ट्रिक, लीड, रिदम, अकॉस्टिक. आणि मग कॉलेजमध्ये चालू केलेलं? हो, कॉलेजपासून पण ॲक्च्युली शाळेत. मग गिटार ॲक्च्युली मुली पटवायला वाजवतात तसं काही सीन होतं की ॲक्च्युली काय झालं होतं की मी जेव्हा 5 किंवा 6 वर्षाचं होतं तेव्हा आईने मला फोर्स केलं, इन्सिस्ट केलं की तुम्हाला गिटार शिकवायला लागेल. अँड मला अजिबात इंटरेस्ट नव्हतं, कारण वेन यू प्ले गिटार, पियानो किंवा ड्रम्स इज इझी, गिटारमध्ये युअर फिंगर्स ब्लीड. सो वेन यू आर अ यंग चाइल्ड 5 years old, you don't want to play the guitar. आणि मला अजिबात इंटरेस्ट नव्हता, म्युझिकमध्ये पण जास्त इंटरेस्ट नव्हतं. पण देन आय रिमेंबर वन डे माय टीचर, टीचरचं नाव रेस्ट इन पीस, टीचर आता आपल्यासोबत नाही आहे, पण मिस्टर डिकॉस्टा. आणि मिस्टर डिकॉस्टा माझ्या घरचा समोर बिल्डिंगमध्ये राहत होतं. आणि आय स्टील रिमेंबर 1987चा क्रिकेट वर्ल्ड कप, माझा क्लासेस होतं त्या दिवशी, 6 वाजताचा क्लास होता आणि मॅच चालू होतं, सेमीफायनल्स. तर मी त्यांना फोन केला की मिस्टर डिकॉस्टा, इज इट ओके इफ आय डोंट कम टुडे, आय वॉन्ट टू वॉच द मॅच. अँड ही टोल्ड मी की डोंट वरी, डोंट एव्हर कम. सो आय थॉट की बाप किती म्हणजे व्हॉट अ ग्रेट मॅन मिस्टर डिकॉस्टा. अँड आय टोल्ड माय मदर, मी आईला सांगितलं की आज मिस्टर डिकॉस्टा खूपच खुश होतं आणि माझ्यावर त्यांनी खूपच त्यांनी मला फ्रीडम दिलं. हो, की माय मदर गॉट व्हेरी अँग्री, थिंक हाऊ कॅन यू डू दिस. अँड देन आय स्टॉप प्लेइंग द गिटार. देन आईला पण कळलं की मला इंटरेस्ट नाही आहे गिटारमध्ये. देन लेटर ऑन 10-12 म्हणजे 8-9 स्टँडर्डमध्ये गिटार तिकडे एक वॉलवरती होतं पॅक्ड, आणि ते तार जे आहे, स्ट्रिंग्स आहे, सगळे रस्टेड, जंग वंग पकडलो होतं. देन आय डिसाइडेड वन डे की मला काहीतरी आपल्याला म्हणजे डिफरन्शिएट करण्यासाठी, तर माय फ्रेंड्स वर डुईंग अदर थिंग्स, समवन लाईक स्पॉट, समवन लाईक समथिंग एल्स, नोबडी वॉज प्लेइंग द गिटार अँड म्युझिक. आय सेड ठीक आहे, मला आता गिटार स्टँड आउट. परत मी मिस्टर डिकॉस्टाला फोन केला, मिस्टर डिकॉस्टा सॉरी, 1987मध्ये जे झालं त्याबद्दल सॉरी, मी माफी मागतो. मला पुन्हा एकदा, आता माझी इच्छा आहे, आईची इच्छा नाही, माझी इच्छा आहे की मला शिकायचं आहे.
सो हे तुमचं पॉलिटिक्स बद्दल कधी झालं? आता जसं तुम्ही म्हणालात की गिटार पहिला मला वाजवायचं नव्हतं, ते नंतर मला वाटलं की ते वाजवायचं आहे, तसं पॉलिटिक्स पण. बिकॉज मी असं तुमच्यासारखे जे लोक, तुमच्याकडे लोक म्हणजे कोण म्हणतोय की यांचे फॅमिलीमध्ये पॉलिटिक्स आहे. सी मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या वडिलांनी मला स्पष्ट सांगितले की आय एंटर्ड पॉलिटिक्स बिकॉज आय वॉन्ट टू डू सोशल वर्क. फादरनी मला स्पष्ट सांगितलं. माझा मोठा भाऊ आहे आणि मी. आणि आईनी मला नेहमी सांगितलं की डोंट एंटर पॉलिटिक्स. तुम्हाला जे सोशल वर्क करायचं असेल, लोकांना मदत करायचं असेल, सामान्य लोकांची सेवा करायची असेल तर तुम्ही NGOच्या माध्यमातून करा. राजकारणात करून दोघांना आईनी सांगितले तुम्ही राजकारणाच्या माध्यमातून करू नये. अच्छा. So we never wanted to enter politics. Actually, to be honest with you, I didn't like politics as a child growing up. I thought की वडिलांचं जे टाईम होतं, फॅमिली टाईम अजिबात नव्हतं. त्यांच्याकडे सकाळी यूज टू लिव्ह अर्ली इन द मॉर्निंग. लग्न अटेंड केल्यानंतर यूज टू कम होम ॲट 10:30, 11 इन द नाईट. वडिलांना माहीतच नव्हतं की मिलिंद देवराचं म्हणजे कोणत्या शाळेत आहे, किती क्लासमध्ये, टीचरचं नाव काय आहे, त्यांना किती मार्क मिळालं, त्यांना वेळच नव्हतं. सो आय डिडंट लाईक दॅट अबाउट पॉलिटिक्स. माझं शिक्षण अमेरिकाला झालं त्यानंतर when I came back to मुंबई आणि टू इंडिया, हे NGOच्या माध्यमातून मी एक डिजिटल लिटरसी कार्यक्रम सुरू केली होती. साऊथ मुंबईचा सामान्य लोकांसाठी, मुलांसाठी, सोबो मॅरिंग सोबो विथ दक्षिण मुंबई. आणि काँग्रेस पक्षाने मला विचारलं की तुम्हाला इंटरेस्ट आहे का. आणि दॅट टाईम ऑल्सो समोरून ऑफर आली. हो. आणि दॅट टाईम ऑल्सो माय फादर, माझ्या वडिलांनी मला सांगितलं की तुम्हाला जर राजकारणात यायचं आहे, राजकारणमध्ये खूप इट्स व्हेरी डिफिकल्ट ऑन युअर टाईम, पण तुम्हाला जर जनतेची सेवा करायचं असेल, खऱ्या अर्थाने सेवा करायचं असेल, देन यू कम इन टू पॉलिटिक्स. अदरवाईज यू विल बी फ्रस्ट्रेटेड इन पॉलिटिक्स. बट आय फॉट द इलेक्शन. आय थॉट की इफ आय फाईट, इफ आय विन ऑर आय लूज, आय विल हॅव अ प्लॅटफॉर्म टू डू सम वर्क. अँड देन द रेस्ट इज हिस्ट्री. अँड आय वन. मी निवडून आलो. मी देशातील सर्वात यंग खासदार होतो त्यावेळेस. अँड बट माझ्यासाठी पॉलिटिक्स हॅज बिन द सेम. आता आम्हाला बॉलिवूडमुळे कदाचित अशी चुकीची इमेज असेल की ॲक्च्युली नाही, आय टेल यू द ट्रूथ, सॉरी टू, की माझ्यासाठी सर्वात जास्त आनंद मला राजकारणात व्हॉट आय फील इज वेन यू आर एबल टू हेल्प समवन. एक पर्टिक्युलर क्षण नाही पण एक पिरियड होता ज्याच्यामध्ये मी काही ठिकाणी फिरायला गेलो होतो आणि आणि तेव्हा मला ते कचरा बघून असं झालं की आपल्याला ह्याचं काहीतरी केलं पाहिजे, जो बदल होतो आपल्यामध्ये. सिमिलरली आपण आता एक सिनेमाचं उदाहरण घ्यायचं झालं तर स्वदेशमध्ये तो एक मोमेंट आहे की तो पाणी देतो, तर तो अत्यंत आयकॉनिक मोमेंट आहे ज्याने आपल्याला स्पिरिच्युअल बदल होतो आपल्या आतमध्ये की हे मला. तर तशी काही घटना काही हे का फक्त हे अपब्रिंगिंग? नाही, एक अपब्रिंगिंगचा 100% मोठा फॅक्टर होता. पण त्याच्यासोबत मी जेव्हा हे डिजिटल लिटरसी कार्यक्रम मी सुरू केली साऊथ मुंबईमध्ये खास करून, आणि लोकांचे जे परसेप्शन होतं आणि अजून आहे दक्षिण मुंबईबद्दल, मलबार हिलबद्दल, कोलाबाबद्दल, अरे हे सर्वात श्रीमंत विभाग आहे पूर्ण देशात. तुम्ही आहात पण श्रीमंत नाही, कन्स्टिट्युएन्सी नाही, ठीक आहे, फॉर कन्स्टिट्युएन्सी माइट बी द रिचेस्ट, बट आय फेल्ट वेन आय केम हिअर अँड आय सॉ की पण असं मराठा मंदिर शाळेत किंवा आपल्या रानडे शाळेत किंवा सुंदत्ता शाळेत, फॉर एक्झाम्पल नवी चिखलवाडी, मलबार हिलचा एक विभाग आहे, सुंदत्ता शाळेत किती वाईट परिस्थिती आहे. दैट मेड मी फील कि अरे यार तुम लोग दिल्ली में बैठे हो, तुमको क्या पता है मुंबई के बारे में, साउथ मुंबई के बारे में. दिस इज़ नॉट साउथ मुंबई. साउथ मुंबई इज़ नॉट मलबार हिल, डज नॉट मीन पेडर रोड आणि नेपेन्सी रोड. साउथ मुंबई मलबार हिल म्हणजे ताडदेव, साउथ मुंबई मलबार हिल म्हणजे गिरगाव, ठाकूरद्वार. कोलाबा डज नॉट मीन कफ परेड. कोलाबा म्हणजे कफ परेड म्हणजे स्लम्स आहे, त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, अमेनिटीज नाही आहे. सो दॅट एक्सपोजर विच आय हॅड फ्रॉम चाइल्डहुड, plus the ability to be honest, to see that I have the power to bring change. I didn't know anybody else who could talk to some businessman and say अरे मला तुमच्या जुने कम्प्युटर डोनेट करा, मला कम्प्युटर डोनेट. हू एल्स हॅज दॅट ॲबिलिटी? माझ्याकडे ते पॉवर होतं आणि अजून आहे की आय कॅन टॉक टू सम बिझनेसमॅन अँड से तुम्ही कम्प्युटर संगणक डोनेट करा. So that marriage I felt is a good way to continue my work, and I continued with that only. I never stopped doing all those things.
आय थिंक तुमच्या पॉवरमधनं जर का रिस्पॉन्सिबिलिटीचा सेन्स आला तर नथिंग लाईक इट. करेक्ट. आता हे फुटबॉल टुर्नामेंटमध्ये फॉर एक्झाम्पल UK इंग्लिश प्रीमियर लीग आहे फुटबॉलमध्ये. इंग्लिश प्रीमियर लीगचा खाली एक लीग आहे. दिस टीम क्वीन पार्क रेंजर्स इज इन दॅट लीग. नाव टीमचा ओनर्स, आय नो दोज ओनर्स. आय आस्क देम वाय डोंट यू डू समथिंग फॉर मुंबई अँड फॉर महाराष्ट्र अँड फॉर इंडिया टू प्रमोट ग्रासरूट्स फुटबॉल. दे सेड हो तुम्ही कार्यक्रम तयार करा. वी आर रेडी. We are ready to adopt children every year. We'll bring them free of cost, train them with the best coaches. Right. So then I went to Colaba. I remember कोलाबामध्ये एक कोलाबा वुड्स नावचा एक गार्डन आहे कफ परेडमध्ये. तिकडचा जे स्थानिक मच्छीमार नगर, नवशक्ती नगर स्लम्समध्ये ते मुलं फुटबॉल खेळतात. त्यांच्याकडे जुते नव्हतं, शॉर्ट्स नव्हतं, टी शर्ट्स नव्हतं, फुटबॉल नव्हतं. आय वेंट टू देम. वी क्रिएटेड अ टुर्नामेंट. Everybody has equal infrastructure on the thing. कॅथेड्रलचा खेळाडू असो किंवा BMCच्या शाळेमध्ये खेळाडू असो, everybody has the same shoes, same t-shirt, same pant. One day I'll invite you to come to it. Will love to. And so that program is something. These are the things I can do, which I want, which got me excited. So मला ते विचारायचं एक प्रश्न ना की मी तू जे जसं नेपोटिझम म्हणतायत की तुमची फॅमिलीमध्ये पॉलिटिक्स होतं आणि तुम्ही आता आलात, तर त्याचा एक कुठेतरी मला असा एक प्लस पॉईंट वाटतो. बघा मी बरोबर बोलतोय का की जी पहिली फळी असते पॉलिटिक्समध्ये आलेली, त्यांना पॉवर हवी असते, त्यांना जिंकायचं असतं, त्यांना एखादं कोणतरी पद हवं असतं, नाव एस्टॅब्लिश करायचं असतं. बरोबर. मग ते झाल्यावरती त्यांची मुलं येतात. आता ती मुलं ह्याच्यात जन्माला आली त्याच्यामुळे ऑलरेडी एस्टॅब्लिश आहेत, ऑलरेडी पॉवर आहेत, ऑलरेडी कार्यकर्ते आहेत, सगळं सेट झालेलं आहे. नाव ही जी पुढची फळी आहे त्यांना मग कुठेतरी फिलिंग येते की अरे बाबा नाव झालेलं आहे, इट्स टाइम टू गिव्ह बॅक. इट्स टाइम टू गिव्ह बॅक. तर ते उलट खरं पॉझिटिव्हली वापरून घ्यावं अशी गोष्ट आहे. पण नाही, आय वुड से दॅट ह्यामध्ये ॲडव्हान्टेजेस आहे आणि डिसएडव्हान्टेजेस आहे. ॲडव्हान्टेज एक आहे की ऑलरेडी फॅमिलीचं नाव एस्टॅब्लिश्ड आहे आणि तुमच्याकडे रिसोर्सेस आहे, तुमच्याकडे ॲक्सेस आहे की यू कॅन कॉल समबडी अँड से की मला मदत करा. मला नाही पण लोकांना मदत करा. येस, दॅट इज वन ॲडव्हान्टेज. पण मच्युअर्ड डेमोक्रेसीजमध्ये, इव्हॉल्व्ड डेमोक्रेसीजमध्ये फॅमिली मेंबर्स इन पॉलिटिक्स हे स्वाभाविक आहे. प्रत्येक अमेरिकाचं मी उदाहरण दिलं, युरोपचं मी उदाहरण दिलं, मच्युअर्ड डेमोक्रेसीज आहे. पण हे जी कल्चर आहे की फॅमिली कंट्रोल्ड पार्टीज, की टॉप पोस्ट इज रिझर्व्ड ओनली फॉर वन फॅमिली मेंबर, दॅट इज समथिंग वी हॅव टू ट्राय टू चेंज. आणि पण त्याचा तोटा काय आहे सर? कि इट शुड बी हार्डेस्ट वर्किंग. कि टॉप पोस्ट राजा का बेटा राजा होगा ये हमारे पार्टी में नहीं चलेगा. दॅट इज अ गुड थिंग. जे मेहनती कार्यकर्ता आहे पक्षाचा, कोणत्याही पक्ष असो, जे कार्यकर्ता मेहनती आहे, त्यांना काम करायची इच्छा आहे, ते कष्टकारी आहे, कष्टाळू आहे, जमिनीवरचे कार्यकर्ता आहे, त्यांना काम करायचं आहे, त्यांचे स्वप्न आहे की मला जाऊन पक्षाचा अध्यक्ष बनवायचं आहे, मला महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बनवायचं आहे, मला पंतप्रधान बनायचं आहे. दॅट इज अ गुड थिंग. दॅट इज अ ट्रू डेमोक्रेसी. इट शुड नॉट बी रिझर्व्ड फॉर एनी वन पर्सन. सगळ्यांचं असं पण होतं की आता मला जर नेता म्हणजे मला जर अध्यक्ष व्हायचं, नाव फॉर एक्झाम्पल मला माझं घर पण भरायचं आहे. हो ते ठीक आहे, पण आज फॉर एक्झाम्पल कॉम्प्रोमाइजेस नाही, पण आज फॉर एक्झाम्पल नाव इंडियामध्ये, इंडिया इतकी डायव्हर्स नेशन आहे, किती रिलिजन्स आहे, किती कास्ट आहे, किती प्रत्येक राज्यात वेगळं कल्चर आहे, संस्कृती आहे. पण एक आय फील व्हेरी प्राऊड दॅट रिगार्डलेस ऑफ विच पार्टी ऑर हू द पर्सन इज, साधारण सर्वसामान्य चहावाला आज जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पंतप्रधान. सो दॅट इज द कल्चर वी हॅव टू क्रिएट इन आर पॉलिटिक्स. ओबामा फॉर एक्झाम्पल came from no background. Where did he come from? First black man to become president of the United States. That is the culture I think we have to create in our politics. लास्ट एक प्रश्न जो ह्या सगळ्याला म्हणजे सगळ्याचा सार म्हणून आम्हाला विचारावं असं वाटतं. कारण काय शेवटी आयडिओलॉजीज काय आहेत, सगळे पॉलिटिशियन जेव्हा आयडिओलॉजी चेंज होते कुठल्याही प्रकारचे, कारण एक पक्षाची आयडिओलॉजी असते, एका माणसाची असते, त्यावेळेचं कोण अध्यक्ष आहे नाही आहे त्यांच्याप्रमाणे आयडिओलॉजीज बदलतात. तर ते सगळं बाजूला ठेवून आपलं कन्स्ट्रक्ट जे आहे माणूस म्हणून. सॉरी आपल्याला इंटरप्ट करू. हो हो. माझं ॲक्च्युली थोडं सेपरेट मत आहे ह्या विषयावरती. ऑलवेज बिन. ओके. माझं मत आहे की असं आहे की रिलिजन आणि आयडिओलॉजीज
these are human constructs. Correct. Which sometimes unite us and sometimes divide us. I am a man who likes ideas, not ideologies. I like people and ideas, not necessarily an ideology. You can have a person की त्यांचा आयडिओलॉजी हो, पेपरवरती खूप चांगले आयडिओलॉजी आहे, पण जे माणूस आहे, जे लीडर आहे, त्यांच्याकडे क्षमता आहे का ते आयडिओलॉजीला इम्प्लिमेंट करण्यासाठी? और यू कॅन हॅव समवन की ज्यांचं आयडिओलॉजीमध्ये थोडंसं क्वेश्चनेबल आहे. यू फील की आय डोंट नो, आय कॅन आयडेंटिफाय विथ दिस आयडिओ, पण दॅट मॅन इज डेमॉन्स्ट्रेटिंग समथिंग विच यू बिलीव्ह. सो आय बिलीव्ह गुड आयडियाज ट्रान्सेंड आयडिओलॉजीज. सो आय एम ग्लॅड यू सेड दॅट, कारण एक्झॅक्टली हाच प्रश्न होता की ॲट दी एंड ऑन, जसं मी म्हटलं सुरुवातीला, देयर इज अ पोर्ट्रेयल ऑफ युअर सेल्फ, तसं व्हॉट इज स्पिरिच्युअलिटी फॉर यू? सिमिलर आन्सर. स्पिरिच्युअलिटी माझं स्पिरिच्युअलिटीचा संस्कृत अर्थ आहे अध्यात्म. अध्यात्म, बरोबर. म्हणजे की आत्म, अध्यात्म म्हणजे प्रत्येक ह्युमन, प्रत्येक ट्री, प्रत्येक मांजरीमध्ये आत्मा आहे. सो स्पिरिच्युअलिटी माझ्यासाठी मीन्स वी आर ऑल वन. यू अँड आय आर वन, एन्व्हायरमेंट अँड वी आर वन. And if you were to apply that into politics, I think आज जेव्हा इंडिया, महाराष्ट्र, पूर्ण जगात पॉलिटिक्स हॅज बिकम सो डिवायडेड की आयडिओलॉजीवरती मला डिव्हिजन्स आहे, भांडणं होतात, रिलिजनवरती डिव्हिजन्स आहे, जातवरती डिव्हिजन्स आहे, भाषावरती डिव्हिजन्स आहे. ॲक्च्युली वी नीड स्पिरिच्युअलिटी, कारण स्पिरिच्युअलिटी मीन्स वी आर वन. ठीक आहे, तुम्ही तुम्ही ह्या पक्षात, यू आर इन दिस पार्टी, मी ह्या पार्टीमध्ये आहे, पण देशासाठी, मुंबईसाठी, दक्षिण मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी आपल्याला एकत्र येऊन काम करावे लागेल. दॅट इज स्पिरिच्युअलिटी टू मी. डोंट डिस्ट्रॉय द एन्व्हायरमेंट. इफ यू डिस्ट्रॉय द एन्व्हायरमेंट, स्पिरिच्युअलिटी टीचेस मी की तुम्ही जर एन्व्हायरमेंटला डिस्ट्रॉय केलं तर यू आर डिस्ट्रॉईंग युअर सेल्फ. इफ यू डिस्ट्रॉय अनदर ह्युमन बीइंग, यू आर डिस्ट्रॉईंग युअर सेल्फ. That is true of politics also. If you are destroying another politician from another party, you are destroying yourself and you are destroying your country. पण सर ते चाललंय आता. चाललंय पॉलिटिक्समध्ये. सी पॉलिटिक्समध्ये आणि खास मेनली महाराष्ट्राचा राजकारणात मला कोणाला दोष नाही द्यायचा आहे आणि कोणाचं कौतुक नाही करायचं आहे, पण 2019 नंतर महाराष्ट्रात जे डिस्रप्शन झालं त्यानंतर आय थिंक जनते खूप चिडलेली आहेत आफ्टर दॅट, अँड दॅट्स वाय यू सीन सो मेनी पॉलिटिकल डिस्ट्रप्शन्स. पण आता वी डोंट हॅव टू डिबेट दॅट, कारण मुंबईमध्ये 20 मेला निवडणूक आहे, 4 जूनला इलेक्शनचा रिझल्ट येईल, त्यानंतर दी इश्यू जनतेत सेटल करतील की जनते विल डिसाईड की पार्टी एक्सने जे केलं ते चांगलं केलं की चुकीचं केलं. सो जनते विल डिसाईड. देयर इज नो पॉईंट मी टेलिंग युअर पॉलिटिकल आन्सर समवन एल्स. त्यामुळे तुम्ही ठरवा, वेळेवर मतदान करा आणि हे तुम्ही सर्वात पॉलिटिशियन्सना दाखवून द्या की काय योग्य, काय बरोबर आहे. म्हणून मी आपल्या माध्यमातून जनतेना, आपल्या व्ह्युअर्सना, खास करून तरुण पिढींना विनंती करतो, कडकडीची विनंती करतो की प्लीज मेक शुअर यू आर रजिस्टर्ड टू वोट. आणि कृपया मुंबईमध्ये राहत असाल तर 20 मे कृपया बाहेर जाऊन आपल्या किमती वोट, कोणत्याही पक्षाला, कोणत्याही उमेदवारांना, पण मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी, देशासाठी कृपया वोट करा. परफेक्ट. थँक्यू सो मच. म्हणजे खूपच आमचा पहिला एपिसोड आहे आणि तुम्ही आमच्यासाठी तो सोपा केला. थँक्यू व्हेरी मच. सो आमचं मस्त कॉन्व्हर्सेशन रंगामध्ये आलेलं होतं, पण त्यांना जावं लागलं म्हणून आम्ही रंगात आलो. म्हणजे ऍक्च्युअल ब्लॅक अँड व्हाईटचे कलर झालो, निदान तेवढे तरी रंग. पण त्यांना जावं लागलं, त्यांना ते बिझी असतात. आम्ही काय ते पॉलिटिशियन्स आहेत, आम्ही लोक आम्ही बागेत आज दिवसभर बसून टाइमपास करणार आहोत. त्यामुळे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा वगैरे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आणि शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना. आणि प्लीज हे ट्रोल करू नका. तुम्हाला अवघड प्रश्न विचारता येत नाहीत का? कारण अवघड प्रश्नांचा हा कार्यक्रमच नाही. त्यासाठी अनेक लोक आहेत, ते काम करत नाहीत, त्यांचं ते आमच्यावर लादू नका. हो, न्यूज चॅनलला करू द्या, आम्हाला ह्या गप्पा मारू द्या.
आणि नेक्स्ट सांगा तुम्हाला कोण बघायला आवडेल, आम्ही ते पण त्यांना बोलवायचा प्रयत्न करू, त्यांना आम्ही मेल पाठवू की प्लीज आमच्याकडे या बोलायला. असा कमेंट बॉक्स भरून टाका आम्हाला. चला या आता. चलो इंटरव्ह्यू मोठा पण सिटी दिलाय.